सो हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे निरफणसाची भाजी आणि फ्राय करणार आहोत. तर ह्याला मी फ्रीझरमध्ये ठेवला होता, तर त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, पण आहे फ्रेश. तर आपण रेसिपीकडे वळूया. प्रथम इथं हाताला जरासं तेल लावतं, कारण ह्याला चीक असतो, त्याच्यामुळे तो आपल्या हाताला लागू शकतो. तर आपण अगोदर देठ कट करूया त्याचा इथे. सो ह्याला मी देठानं कट केलेला आहे आणि त्याचा जो अर्धा भाग आहे आता मी कापणार आहे. खूपच मोठा हा निरपणस होता, तर आता आपण अर्धा भाग करूया त्याचा. इथे मी वरून कापलेला आहे त्याला बघा असं. आणि त्याच्यानंतर त्याची सालं काढायची आपल्याला. खूपच मोठा आहे ना, छान आहे ना. तर आता थोडासा हा लागलेला भाग आहे तो मी कट करून घेते. आणि ही सालं तुम्ही एकतर पिलरनं पण काढू शकता, पण शक्यतो सुरीनंच ट्राय करा, कारण पिलरनं येणारच नाही, जाड असतात त्याची सालं. तर ही बघा अशी मी सगळी काढून घेते त्याची सालं छानपैकी. आता त्याचा हा मधला भाग आहे तो काढून घ्यायचा असतो असा बघा. तर दोन्ही तुकड्यांचे मी हे मधले भाग आता काढून घेते. आता बघा ही जी मोठी कापं आहे ही मी फ्राय करायला ठेवलेली आहे. त्यानंतर ही छोटी कापं कापली आहे जरा, जी भजीसाठी आहे. एकच मोठं राहील आहे, हे बघा एवढी साईज मी भजीसाठी कापलेली आहे. हे जे तुकडे आहे आपल्या भाजीसाठी आहे. आता आपण अगोदर प्रथम भाजी कशी करायची ती बघू. आता मी कढईत तेल गरम करायला ठेवले, त्याच्यात मोहरी टाकायची भरपूर सारी, जिरं टाकायचं, त्याच्यानंतर हिंग टाकायचा. आता आपण त्याच्यात कढीपत्ता टाकायचा भरपूर सारा, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि कांदा. ह्या भाजीला कांदा भरपूर लागतो, तो खूप सारा कांदा घालायचा आणि तो छानपैकी फ्राय करून घ्यायचा लालसर जरासा. आता आपण ह्याच्यात हळद घालूया एक पाव चमचा, कारण ह्या भाजीत ना लसूण आलं टाकत नाही. हा प्युअर ब्राह्मण म्हणतात निरफणस, तर त्याच्यामुळं आपण जस्ट ही भाजी अशीच करतो सिंपल पद्धतीने. आता आपण निरफणसाच्या फोड्या टाकूया ह्याच्यात आणि एकदम 10 मिनटात ही भाजी शिजते. तर घालून झाल्यानंतर चांगलं परत मिक्स करून घ्यायचं. आणि जेव्हा भाजी शिजायला येईल तेव्हा आपण थोडीशी साखर घालणार आहोत. तर मी अगोदर चवीपुरतं मीठ घालते. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला. मी 1 चमचा घातलेला आहे. परत आपण ते मिक्स करून घेऊ. असं ह्याच्यात पाणी ॲड करते. थोडंसं घालूया पाणी, जास्त घालायचं नाही, कारण लगेच शिजतो तो वाफेवर. साखर मारून ठेवूया. आणि मी आता फ्राय करायची तयारी करते. प्रथम मी याच्यात मीठ टाकते चवीपुरतं, थोडीशी हळद आणि लाल तिखट 2 चमचे टाकूया आपण. हिंग ॲज युजल, गॅस्ट्रिक असल्यामुळे. आणि याला छान आता आपण मिक्स करून घेऊया हे सगळ्या निरफणसाच्या तुकड्यांना. हे बघा सगळ्यांना आता लागलेलं आहे छानपैकी. आपण रेस्ट करायला ठेवूया. मीठ आणि हळद तिखट लावून ठेवूया, म्हणजे भजी काढताना आपल्याला चव अजून जरा चांगली येईल. तर मी इथं भांडं चेंज केलं, कारण लहान पडत होतं म्हणून. तर मी इथं हे मोठं भांडं घेतलं आहे. त्याला मीठ लावलेलं आहे जरासं, आणि हळद आणि लाल तिखट थोडंसं घालायचं, कारण आपण बेसनमध्ये पण ते ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे थोडंसंच ॲड करायचं आणि याला चांगलं मिक्स करू. आता मी ना ह्याच्यात थोडीशी साखर टाकते चवीपुरती. चला आता आपण खोबरं घालूया त्याच्यात. त्याला छानपैकी आता खोबऱ्यात गार्निश करूया. हा हा, किती छान दिसतंय ना, आणि खायला पण तेवढीच भारी लागते ही भाजी. हे बघा सगळं पाणी त्याचं आटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी आता रेडी झालेली आहे. एक बाईट खाऊन बघूया का कशी झाली आहे ती. एवढी भारी आहे ना. मी मोठी वाटी बेसन घेतला आहे, त्याच्यात मी तांदळाचं पीठ टाकलं 1 चमचाभर, आणि मीठ मी बेतानंच टाकणार आहे, कारण निरफणसाला लावलं होतं. आता आपण एक एक करत त्याच्यात स्पायसेस टाकूया. अगोदर मी धणे पावडर घेतलेला आहे, नंतर त्याच्यात मी जिरं टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकले, आणि थोडंसं आपण इथं हिंग पण टाकणार आहोत, कारण बेसनमध्ये हिंग चालतोच. त्याच्यानंतर इथं मी कसुरी मेथी घातलेली आहे, आणि थोडासा आपण ओवा पण टाकायचा आहे क्रश करून, आणि मी खाण्याचा सोडा पण टाकलेला आहे इथं थोडीशी भजी फुलायला. आणि चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आपण पाणी ॲड करायचं आणि एक बॅटर तयार करायचं भजीसाठी छानपैकी.
एकदम पातळ आणि एकदम जाड पण नाही. तर हे बघा आपला बॅटर एकदम तयार झालेला आहे. तर आपण एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. हे आता आपण हे डिप करून घेऊया. आपलं तेल गरम झालं की नाही बघते मी. तर आपण एक एक करत सगळी भजीची कापं त्याच्यात टाकायची आणि जास्त गर्दी नाही करायची आणि मीडियमवरच ही फ्राय करायची. जास्त गरम ह्याच्यावर नाही फ्राय करायचं शक्यतो. आलटून पलटून फ्राय झाली की आपण त्यात चांगली काढून घेऊया. बेस्ट टाकूया काढून. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ते तेल मी भजीला वापरणार आहे तेच तेल मी फ्राय करायला वापरणार आहे. तर मी आता ते तव्यावर टाकलेलं आहे गरम करायला आणि इथं मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे. तर आपण हे जे निरफणस आहे ते छानपैकी फ्राय करून घेऊया. सो आता मी असे सगळे टाकलेले आहे निरफणस. बघा आपले निरफणस पण छानपैकी फ्राय झालेले आहे. क्रिस्पी करायला बघा आपली डिश एकदम रेडी आहे. इथं भाजी आहे, इथं भजी आहे आणि इथं निरफणसाची काप आहे. बघा मी इथं ही कांद्याची पण भजी काढलेली आहे. आवाजावरून समजलं एकदम क्रिस्पी झालेली आणि एकदम चवीला उत्तम. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का आणि कधी करा रेसिपी आणि केली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे ती. आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. टिल देन बाय.